नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन भरतीची माहिती घेऊन आलोय। मित्रांनो, दिल्ली पोलीसमध्ये एक नवीन भरती सुटलेली आहे 2025 ची आणि ही जी भरती आहे मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे। दोघेही फॉर्म भरू शकतात, दोघेही अप्लाय करू शकतात। मित्रांनो, या भरतीमध्ये टोटल जागा 7565 जागा आहे। आता काय या भरतीचा सिलेक्शन प्रोसेस पूर्णपणे आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। या भरतीसाठी तुमचं शिक्षण किती पाहिजे, एज किती पाहिजे, मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती असली पाहिजे, फिजिकलमध्ये कोणकोणते इव्हेंट होणार आहे, पेपरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग कितीचे आहे, पेमेंट किती भेटणार आहे, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीची माहिती, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील। आणि मित्रांनो, आपण जी ही भरतीची माहिती आहे ही पूर्णपणे स्क्रीनवरती मी तुम्हाला समजून सांगणार आहे, पूर्णपणे स्क्रीनवरती दाखवणार आहे। तर पूर्णपणे स्क्रीनवरती तुम्ही माहिती बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कोणी स्किप करू नका। जर स्किप केला तर अधुरी माहिती मिळेल आणि अधुरी माहिती काहीच कामाची नसते। मित्रांनो, तर भरती द्यायची आहे तर संपूर्ण माहिती नक्की घ्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पूर्णपणे पॉईंट टू पॉईंट माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर चला पूर्णपणे आपण स्क्रीनवरती माहिती बघू। मित्रांनो, दिल्ली पोलीस भरतीची ही नोटिफिकेशन आहे ऑफिशियल SCCच्या वेबसाईटवरती अपलोड झालेली आहे। तुम्ही तिथून डाउनलोड करून माहिती घेऊ शकता। ही जी भरती आहे कॉन्स्टेबल मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे आणि दिल्ली पोलीसची वॅकेन्सी आहे। तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, ह्या भरतीचे ऑनलाईन फॉर्म जे आहे मित्रांनो हे 22 सप्टेंबरपासून स्टार्ट झालेले आहे आणि ऑनलाईन फॉर्म एंड डेट आहे 21 ऑक्टोबर, म्हणजे 21 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, 21 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरू शकता। त्यानंतर मित्रांनो, लास्ट डेट पेमेंटची डेट आहे 22 ऑक्टोबर, तुम्ही इथं बघू शकता 22 तारखेपर्यंत तुम्ही लास्ट फॉर्म भरण्याचं जे ॲप्लिकेशन फी असतं ते पे करू शकता। त्यानंतर मित्रांनो, ह्या भरतीचा जो कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे तो डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान तुमचा एक्झाम होणार आहे। टेंटेटिव्ह वॅकेन्सी इथं तुम्ही बघू शकता, इथं पूर्णपणे पोस्टनुसार वॅकेन्सी दिलेली आहे, कास्टनुसार वॅकेन्सी दिलेली आहे। ह्या भरतीमध्ये टोटल 7565 जागांसाठी भरती निघलेली आहे आणि इथं पूर्णपणे मित्रांनो मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी वॅकेन्सी डिवाइड केलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता। भरतीमध्ये सॅलरीची जर आपण बात केली तर 21,700 ते 69,100 या दरम्यान तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। जॉब लोकेशन जर आपण बघितलं तर जॉब लोकेशन दिल्ली NCR जॉब लोकेशन असणार आहे। एज लिमिटची जर आपण बात केली तर ह्या भरतीसाठी एज लिमिट 18 ते 25 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट दिलेली आहे, OBC साठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, ॲप्लिकेशन फीची जर आपण बात केली तर SC ST कॅटेगरीसाठी आणि फिमेलसाठी कोणतीही प्रकारची फी नाही आहे। अदर कॅटेगरीसाठी आहे, म्हणजे जनरल कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि EWS त्यांच्यासाठी 100 रुपये फी आहे। दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचं सिलेक्शन प्रोसेस, तर सगळ्यात अगोदर सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचा कॉम्प्युटर बेस एक्झाम होतो, तो एक्झाम असतो 100 मार्कचा आणि त्यामध्ये टोटल 100 क्वेश्चन येतात। आणि मित्रांनो, त्यानंतर तुम्ही पेपर पास झाल्यानंतर मेरिट लागतं, मेरिटमध्ये जेवढे पण मित्र पास होतील त्यांचं फिजिकल होतं, फिजिकल झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सोबत होत असतं। आणि फिजिकलला त्याला कोणत्याही प्रकारचे मार्क नाही, फक्त तुम्हाला क्वालिफाय करावं लागतं। जर तुम्ही क्वालिफाय झाले तर फायनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमचं इथं डायरेक्टली सिलेक्शन होतं। अशा पद्धतीनं दिल्ली पोलीस भरतीचं सिलेक्शन प्रोसेस असतं। एक्झाम पॅटर्न बघू शकता, इथं पूर्णपणे एक्झाम पॅटर्न दिलेला आहे। रिझनिंगमध्ये किती क्वेश्चन असतात, GK मध्ये किती क्वेश्चन असतात, करंट अफेअर आहे, त्यानंतर GK आहे। करंट अफेअरचे 50 क्वेश्चन असतात, GKचे 10 क्वेश्चन असतात, रिझनिंगचे 25 क्वेश्चन असतात, म्हणजे असे टोटल 100 क्वेश्चन असतात मित्रांनो। आणि हे 100 मार्कसाठी, म्हणजे एक क्वेश्चन 1 मार्कसाठी दिलेला आहे। यामध्ये तुम्हाला टोटल 1 तास 30 मिनिट तुमच्याकडे टाईम दिला जातो पेपरसाठी, टोटल 90 मिनिट तुमच्याकडे भेटतात मित्रांनो पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला। त्यानंतर निगेटिव्ह मार्किंगची जर आपण बात केली तर निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो 0.25 ची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग या पेपरमध्ये आहे। त्यानंतर मित्रांनो, ज्या मित्रांची NCC झालेली आहे त्यांना सुद्धा या भरतीमध्ये बेनिफिट आहे। ज्या मित्रांकडे NCC C सर्टिफिकेट आहे त्यांना 5% मार्क भेटतात। त्यानंतर ज्यांच्याकडे NCC B आहे त्यांना 3% भेटतात, ज्यांच्याकडे A सर्टिफिकेट आहे त्यांना 2% भेटतो। म्हणजे अशा पद्धतीनं NCC ज्या मित्रांची झालेली आहे त्यांना सुद्धा चांगला बेनिफिट दिलेला आहे। तर ज्या मित्रांची NCC आहे त्यांनी फॉर्म भरताना नक्की तिथं मेन्शन करा, मग तुम्हाला बेनिफिट चांगला तिथं बघायला मिळेल। मेल कॅन्डिडेटसाठी हाईट जर आपण बघितली तर मेल कॅन्डिडेटसाठी हाईट आहे 170 सेंटीमीटर, त्यानंतर SC ST कॅटेगरीसाठी 5 सेंटीमीटरची सूट दिलेली आहे। त्यानंतर चेस्टची जर आपण बात केली तर 81 ते 85 सेंटीमीटर या दरम्यान तुमची चेस्ट असली पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट मिनिमम 157 सेंटीमीटर तुमची हाईट असली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, फिजिकलची तुम्ही इथं पूर्णपणे इव्हेंट बघू शकता, कोणकोणता इव्हेंट होतो फिजिकलसाठी। 1600 मीटर रनिंग होते, लॉंग जंप होतो, हाय जंप होती। आता किती असते काय असते हे इथं पूर्णपणे दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। तसंच फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे सेम,
पूर्णपणे मित्रांनो तुम्हाला या भरतीची मी माहिती सांगितलेली आहे. फॉर्म कधी स्टार्ट होणार आहे, एज लिमिट किती पाहिजे, काय. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे मित्रांनो तुमचं शिक्षण राहिलेलं आहे. तर ह्या भरतीसाठी तुमचं शिक्षण तुम्ही 12वी पास असले पाहिजे मित्रांनो. जर 12वी पास असेल तर तुम्ही ही भरती देऊ शकता. मित्रांनो घरी बसल्या ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल ते ऑनलाईन फॉर्म भरू शकता. दिल्ली पोलीसची व्हॅकन्सी आहे. आणि मित्रांनो या भरतीसाठी तुमचं शिक्षण 12वी पास असलं पाहिजे. जर 12वी पास असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. एज लिमिट 18 ते 25. SC ST कॅटेगरीसाठी सूट आहे. मी तुम्हाला अगोदर पहिल्यांदा सांगितलं. ज्या मित्रांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी नक्की मेसेज करा. कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे व्हॉट्सअपची. डॉक्युमेंट सेंड करा आणि ऑनलाईन फॉर्म तुम्ही घरी बसल्या फॉर्म भरू शकता. मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे माहिती बघितली असेल, तुम्हाला माहिती समजली असेल. जर तुमचे काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल तर कमेंट करून विचारू शकता. आणि मित्रांनो अशाच नवीन भरतीच्या माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो तुम्हाला जर घरी बसल्या ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा, डॉक्युमेंट शेअर करा. तुम्ही इझिली घरी बसल्या 1 ते 1.5 तासामध्ये फॉर्म भरून घेऊ शकता. आणि मित्रांनो फॉर्म भरायला लेट करू नका, कारण की लवकर फॉर्म भरा आणि लवकर तुमची तयारी चालू करा. बाकी अजून जर काही माहिती हवी असेल तर कमेंट करून विचारू शकता. दिल्ली पोलीस भरती रिलेटेड जर काही माहिती हवी असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणा किंवा येते अदर कोणते पण टॉपिकवरती, तर कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्या टॉपिकवरती भेटून जाईल. बाकी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.